मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करणे एका सर्पमित्राला चांगलीच महागात पडले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वाढदिवसाच्या दिवशी हातात विषारी साप घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने युवकाचा साप चावल्याने मृत्यू झाला आहे। चिखली शहरातील गजानन नगर येथील रहिवासी संतोष जगदाळे नामक युवकाचा वाढदिवस होता। पारंपरिक पद्धतीने घरात वाढदिवस साजरा केल्यानंतर मित्राचा वाढदिवस थरारक पद्धतीने साजरा करण्यासाठी शेजारील सर्पमित्र आरिफ खान, रईस खान आणि धीरज पंडितकर यांनी संतोषला वाढदिवस साजरा करण्यासाठी घराबाहेर नेले। तेथे त्याच्या हाती विषारी साप दिला। चिडलेल्या सापाने संतोष जगदाळेला जोरदार दंश केला। त्यातच त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली। दोघं मित्रांनी त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र उपचार पूर्ण न करता मित्रांनी रुग्णालयातून त्याची सुट्टी करून घेतली। त्यानंतर संतोषची प्रकृती जास्तच खालावली आणि त्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला। संतोषच्या वडिलांनी चिखली शहर पोलीस स्टेशन गाठून संपूर्ण हकीकत कथन करत संतोषच्या हाती विषारी साप देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सर्पमित्र आरिफ खान, रईस खान आणि धीरज पंडितकर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली। भारतीय न्याय संहितेचा कलम 105(3) उपकलम 5 अन्वये दोघा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे। दिनांक 5/7/2024 रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास 3 मित्र संतोष, धीरज आणि आरिफ हे वाढदिवस सेलिब्रेट करायचा असं म्हणून संतोष याच्या घराजवळून निघाले। धीरज याच्या घरासमोर त्यांनी वाढदिवस साजरा करत असताना सोबत आरिफ जो सर्पमित्र देखील आहे यानं बर्नीमध्ये एक साप नेलेला होता। तो त्या सापासोबत फोटो काढण्यासाठी धीरज याने तो साप संतोष याच्याकडे दिला आणि त्यावेळेस संतोषच्या हातात साप आल्यानंतर तो त्याच्या उजव्या हाताच्या करंगलीला चावला। साप चावल्यामुळे आरिफ आणि धीरज याने त्या संतोषला योगीराज हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट केले, परंतु उपचार पूर्ण होण्याच्या आधीच त्याचा डिस्चार्ज करून त्याला धीरज याने त्याच्या घराच्या समोर आणून ठेवले। रात्रीच्या दरम्यान त्याला योग्य उपचार न मिळाल्याने संतोष याचा रात्रभरात मृत्यू झाला। धीरज आणि आरिफ या दोघांनी त्याला साप हातात घ्यायला लावल्यामुळे आणि तो साप चावल्यामुळे संतोष याचा मृत्यू झाला अशी तक्रार संतोषचे वडील देविदास विठोबा जगदाळे यांनी पोलीस स्टेशन चिखली येथे दिली। त्यांच्या तक्रारीवरून धीरज आणि आरिफ या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास PSI भागवतकर साहेब चिखली पोलीस स्टेशन हे करीत आहे।